असो किंवा 500 असो। बोला चव्हाण साहेब बोला। या चर्चेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे। आता मंत्री महोदयांनी काय काय वेगळे वेगळे निकष सांगितलेले, एनडीव्हीआयचा अर्थ काय, फुल फॉर्म काय तेही त्यांनी सांगितलं नाही। मी आपल्या परवानगीने सांगू इच्छितो की हे 1973चं तंत्रज्ञान आहे, नॉर्मलाइज्ड डिफरन्स वेजिटेशन इंडेक्स एनडीव्हीआय। आणि अध्यक्ष महोदय, याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात। भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे। आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला। तुमच्या शेताचा एनडीव्हीआय काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून। यावर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही, हे जे आकडे काहीतरी एनडीव्हीआय वगैरे सांगून शेतकऱ्यांना गुमराह करायचा प्रयत्न चाललाय, हे मम्बो जम्बो चाललंय। एक त्यावर वेगळी चर्चा ठेवा, शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे। तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणायला लागलाय, उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात, प्रत्येक शेताची करणार आहात का? प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा एनडीव्हीआय काय आहे दर आठवड्याला सांगणार आहात का? हे शक्य आहे का तुम्हाला? त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ आहे का नाही बोललं जातं। अतिवृष्टी करता काही नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली असती परभणी विद्यालयाला, तर आम्हाला सांगा ना काय ते, शेतकऱ्याला सांगा की कशी मदत मिळणार आहे। ठीक आहे, काहीतरी गोलमोल सांगता मदत मिळणार आहे का हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे त्याच्यातून। ठीक आहे मंत्री महोदय, आपण हा प्रश्न चौघांनी आतापर्यंत 4 सन्मान्य सदस्यांनी विचारला आणि मंत्री महोदयांनी 4 वेळा या उत्तर या विषयाचं दिलंय। बसून घ्या, आपल्या पुढे जायचं, बसून घ्या। मी मंत्री महोदयांच्या उत्तरात स्पष्टपणे मी स्वतः ऐकलेला आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी 495 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाने त्याच्यावर एनडीव्हीआयच्या निकषानुसार कारवाई करून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव गेले आहेत। 15 जुलैच्या आधी ते वितरण होईल असं शासनाकडनं उत्तर आलेलं आहे। त्यामुळे समाधानकारी उत्तर आल्यामुळे आपण आता पुढे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महोदय,